सांगायची की विठलाई देवी दुर्गमाधवला कशी गेली, कशा पद्धतीने गेली, हा. हे आमची आजी सांगायची. सांगायचे. हा, आमची आजी सांगायची की की दुर्गा नावाचा राक्षस होता. मग पुराण काळामध्ये काय कथा निर्माण झाली मला काय माहित हा, नाही. पण अशा येतात बरोबर. की दुर्गा नावाचा राक्षस होता हा, आणि वाघरासोर नावाचा राक्षस होता. हा. त्याला वाघ खिंडी म्हणतात. तिथे दगड टाकल्याशिवाय पूर्वी माणसं येत नव्हती वरती. हा, हा, हा. अशा पद्धतीने मध्य सेंटर तारडे आणि दुर्गमांडवच्या मधला एक 2 किलोमीटर रस्ता आहे. तिथं विठलाई देवी पहिल्यांदा घोड्यानं आली होती. बरं. तिथे घोड्याचा पायवर उठलेला आहे आणि तिथे टाका होते का. बरं. त्या टाक्यावर त्यांनी भाल्यानं एक हे मारला त्रिसूळ हा. पाणी काढण्यासाठी. बरं. आणि एका भाल्यामध्ये पाणी काढून तिथं आई पाणी प्याली. हा. आणि तिथून पाणी पिल्यानंतर विसावा थोडासा घेतला. हा. आणि तिथून पुढ्यानंतर वाघ गावला. हा. त्या वाघ जऱ्यामध्ये वाघ आल्यानंतर तो राक्षस होता असं ते म्हणतात माहिती. आपल्याला तर काय आम्ही स्वतः बोललेलं नाही. पण त्या वाघावर तिनं बसून तिने स्वार करून वरती आली. तोच वाघ घेऊन मला वाटते जे आबा सांगतात दुर्गमाधवच्या आता हे ते त्या वाघाबद्दलची माहिती असतात. मग मामा तुम्हाला सांगतो, हे विठलाईचं मंदिर एवढं प्राचीन आहे, लय प्राचीन. कारण का नारायण स्वामींचा उल्लेख तिथं वाघाचा आढळतोय. त्याच्याही आधी विठलाई मंदिर होतं. नारायण स्वामींच्या सुद्धा आधी विठलाई मंदिर होतं. नृसिंह सरस्वती स्वामींच्या आधी म्हणजे वाडीच्या आधी हे मंदिर होतं. साक्षात पार्वती माताचे हे दैवत आहे. दैवत आहे. हा. आणि माझी आई ही लिंगायत आहे. हा. म्हणजे माझे मामा किंवा आता आमचे काळभैरी जे आता पाठीमागे आहे हा, हा. हे महादेवाचेच देवस्थान आहे. बर. ज्या त्या काळात दैत्यांचा हे करण्यासाठी नाश करण्यासाठी त्यांनी ते अवतार दैत्याला पायापुढे घेतला आणि त्याच्यावर उभा राहिला. मारण्यासाठी दैत्याला त्याला पायापुढे घेतला आणि उभा राहिली त्याच्यावर. होय काय आत्ता आता म्हणजे आता मूर्ती तशीच आहे. मूर्ती दुर्गासूर नावाचा राक्षस होता. त्याला मारण्यासाठी आईने इथं कारण तिथल्या ह्या काळात जी लोक जनता असायची ती आईची भक्ती करणारी असायची. त्यांना संरक्षण देण्यासाठी शेवटी देवच धावून येतात पुढे. आणि त्यांच्याशिवाय आपलं आत्ताच्या काळामध्ये या कलियुगामध्ये गत्यंतर नाही. भक्तीशिवाय मार्ग राहिलेला नाही. आणि ही परंपरा पूर्वीपासून चाललेली आहे. आणि आई आमची मला वाटतं शिमग्यापासून ते गुढीपाडव्यापर्यंत यात्रा असते आमच्या इथे. 15-20 दिवस यात्रा कुठल्या गावची? तारळ्याची. तारड्यापासून चालू होते ते. तारल्याने ही एकच तारड्याने ही एकच यात्रा होती. असं आहे. हा, ही आतली ती होती आणि ती दुसरी होती. हा, हा, हा. आणि प्रामुख्याने कसबा तळे गावामध्ये ही आमची आई तिचं आता दैवत खाली आहे. आमचं तारड्यामध्ये मंदिर आहे. हा. त्या मंदिरापासून तिनं ज्या पुराण काळामधल्या काही गोष्टी आजीने सांगलेल्या आहेत हा, हा. की वाघरासूर नावाचा राक्षस, दुर्गासूर नावाचा राक्षस, हा, हा. की पूर्वी ह्या गावाला दुर्गमानवड नाव नव्हतं. मानवड हा शब्द होता. हा. पण दुर्गासूर नावाच्या राक्षसाला मारला असेल म्हणून दुर्गासूर नावाचं नाव पडलं असेल असा आमचा एक अंदाज आहे. हा, हा. पण पूर्वजांनी सांगितलं म्हणतो आम्ही सांगतोय पुढे. हा, हा. पण पूर्व याच्यापेक्षा आमच्यापेक्षा आणि मोठी वयस्कर मंडळी आहेत गावात असून त्यांच्यानुसार तुम्हाला अजून माहिती मिळू शकते यातली. वाघाचे जाळे मामा तुमच्या घराच्या समोरच आहे काय? हा, ही समोर. आता मग काय आहे तिथं त्या ठिकाणी काय आहे? वाघाच्या जाळीच्या ठिकाणी काय आहे? जाळे आहे? जाळे आहे नव्हती. जाळ्यानी घर तिथे एक झाड आहे बघा. थोडंच आहे काय? जांभळीचे झाड आहे काय. म्हणजे पहिला वस्ती- आता पहिल्यापेक्षा कमी झाले. हा, वस्ती वाढल्यामुळे ते हा, सगळं नष्ट कमी झालं. झालं. हा? म्हणजे हे आलं. म्हणजे आधी जाळे मोठे असणार आणि मोठे. देवाने सुद्धा बघा. सगळे करवंदीची जाळ्या त्या जांभळी चाललेल्या होत्या. होय काय? गच्च होतं आम्हाला कळतंय. बरं बरं. आणि ते ना मामा महाराजाने गगनगिरी महाराजाने सुद्धा हाच भाग निवडला हा. तपस्येसाठी. तपस्या. इथं झांजूचं पाणी, किटाचं रान हा. आणि गगनगड हे सगळं ह्या ठिकाणी मामा हे महाराजांनी तपस्या भरपूर, साधना भरपूर केली. आणि नारायण स्वामी सुद्धा ह्याच भागात फिरत होते, दुर्गमनवाडा भागात. आणि त्यावेळेला त्यांना वाघ दिसला. म्हणजे हा भाग त्यावेळेला पूर्ण जंगल होता आणि साधूंना कसं एकांतवास आवडतो म्हणून त्याने तो ह्या भागात फिरता फिरता त्यांना तो वाघ दिसला आणि ते कथा इथं आलेली आहे की असं असं. खरं नारायण स्वामीची समाधी आपण इथं म्हणत होतो डॉक्टर साहेब, मग एवढं पण इथं कुठे शास्त्र वाचलं नामाने शास्त्र नाही. आता मी सांगालोय त्यासाठी तुम्हाला ते सांगालोय. सांगायला. आम्ही ते तुम्हाला माहित नाही ते मी सांगालोय. हा. ते तुम्हाला मी विचारणारच नाही, ते मी स्वतःच सांगालोय. तर डॉक्टर साहेब आपण म्हणजे मला म्हणायचं आहे काय की स्वामींची समाधी आपण इथं म्हणतो नाही. इथं म्हणत होतो, इथं नाही. तर ते इथं नाही आहे. स्वामींची समाधी ह्याला वाडीला आहे. नरसोबाची वाडी. वाडीला आहे. आपण ते स्वामींची समाधी सुद्धा कधी जाऊन बघूया मित्रांनो. बघूया. इथं बावा आहे. हा? ह्यो बावा आहे. ते भावाचं आहे. काकी भावा म्हणून. हा हा हा. बरं. आणि मग दुर्गमनवाडामध्ये आणि दुसरं काय स्थान इथं? दुसरं एक तर लिंगदेव, लिंगदेव महत्वाचा. आणि ही. लिंगदेव हा. आणि हे म्हणजे हे पुराण विठलाई काळापासून देव. लिंगदेव, विठलाई देव हा. आणि इथला बैरी. हे पुढ- बैरी. पुढचं पूर्वीचा इथलं ह्यो आपलं पाषाण आता हे बैरी- ते काही बेचं हा. लिंगाचं बरं. नंतर आहे आधी. हा हा हा.
गैबीच हा. लिंगाचं लिंगाचं. लिंगाचं हां हां लिंगदेव पहिली पाषाणापासून तुळशी नदीचा उगम झालाय. हा. तुळशी नदीचा उगम झालाय. तुळशी पुढ्यात नदी- आहे. होय होय होय. पुढ्यात आहे. तुळशी डॅम म्हणजे धामोडचे धरण. होय काय धामोड होय. कुठं इथंच होगा माहिती ते वरच्या साईडला आपण येतो की नाही डोंगरात आहे. डोंगरात येतो बघा. होय काय? मध्ये वड राहतोय मध्ये. बैरदेव आमचा आहे तिथे का हां नाही हां हां तिथे त्याच्या समोर 22 वर्ष ते तिथं डोंगरात अखंड कडावर पाणी येतात. कडावर पण हा. आहे जरा एवढा बावच आहे ती जराच आहे बर मग तिथं पाणी तिथं उगम. तुळस आहे ती तिथं उगम आहे दगडातून उगम झालाय तुळशी दगडात. दगडातून ते पाणी इकडे पडायचं होतं होय. ती खोली मारलेली आहे त्या काळामध्ये पाची पांडवाच्या काळामध्ये हा. एका रात्रामध्ये मंदिर बांधलं असेल देवानं. हा, हा. तुम्हाला माझी भक्ती करायची किंवा भक्ती करत असताना तुम्ही माझी एका रात्रीत रात्रामध्ये देवाबरोबर. कोंबडा ओरडायच्या आज जर तुम्ही मंदिर बांधलं हा. असा तर मी हे मंदिर बांधून घेईन. हा. अन्यथा मी हाय असा राहील जाळीमध्ये. नुसता पाया आणि हा. ती बाव तेवढी तयार केली त्यांनी तेवढंच. तेवढं बंद झालंय हा. बरोबर झालं ते. अरे बापरे असं आहे त्याच्यामुळे ते तसंच आहे आता. पाया आणि आणि आता देऊळ बांधला आहे देऊळ बांधलंय पण एका रात्रीत बांधले तुम्ही एका रात्री बांधलाय देवळात का होय. होय सगळं गाव मिळून सगळं गाव एका मिळून. रात्री. बर बांधले होती. आधी सगळं भांडवल लागून ठेवलं पहिलं हा. झाडापुढी पाषाण होतं हा हा ते पाशा झाडच उमळून पडले पडले. आणि देव तरी कामा झाला ते काम. हा 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 म्हणताना ते देऊळ बांधले बरोबर. एका रात्रीच बांधले बरोबर अशी जिथली ख्याती ते आहे. भैरवनाथच आहे का तिथं होय. भैरवना सगळं गारवं बिरवं सगळं सगळं पूजा तुमचं पूजा सगळं करायचं तयार. एका दिवसातच होय होय लगेच वास्तू घालून खाली होय होय काय ताळ्यातून बऱ्यापैकी आमच्या इथं आमच्या गैबी साहेब गैबी महाराजांची सुद्धा तिथं समाधी आहे बरं. विठलाई मंदिरच्या पाठीमागं. बरोबर. मी पूर्वी आलेलं चालत आहे तसं चाललंय. मग त्याला आम्हाला ते जाळ्या मला दाखवायचं लागेल कुठं आहे जाळी थोडी चालू जाळी दाखवायची जाळी होती मित्रांनो आपण जाळी बघूया कुठं आहे आता मिरच्या आहे मित्रांनो हे विठलायचं मंदिर आहे इथलं दुर्गमनवाडमधलं विठलायचं मंदिर मित्रांनो ह्या ठिकाणी इथं हे विठलायचं मंदिर आहे दुर्गमनवाडमधलं आणि इथं हे जाळी वाघाची जाळी अशी प्रसिद्ध आहे आपण इथं बघूया मामा सांगतायत आम्हाला मूर्ती आहे आतमध्ये हो इथं आत आहे ना हे दगड आहे तेच ना नमस्कार ते वाघाची जाळी हेच ना वाघाची जाळी ते जरा आम्हाला मामांचं आमचं यूट्यूब चॅनल आहे बाळावांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती माहिती घेते. नारायण स्वामींनी इथं वाघ सोडला होता पहिल्यांदा ते गुरुचरित्राची जरा माहिती सुरू आहे घ्यायला हे बघा इथं ती मूर्ती जरा पाहिजे आपल्याला मूर्ती जरा कोणतरी बाजूचं कोण आहे नाही नको नको फक्त हा जातोय चढते वर जा. वर चला ते हा दगडच नाही काय ते ना ते बरं आहे मामा तेच म्हणतात आत मूर्ती आहे हीच मूर्ती आहे का आणू नको मित्रांनो हे बघा इथे मूर्ती आहे एक आणि वाघाची जाळी जी म्हणतात ते हीच आहे वाघ ह्या जाळीतच महाराजांनी सोडला होता नारायण स्वामींनी सोडला होता विठलाई मंदिराजवळ असा उल्लेख आहे गुरुचरित्रामध्ये तर विठलाई मंदिर इथं जवळच आहे तुम्हाला मगाशी दाखवलं मी विठलाई मंदिराचं शिखर इथे हे विठलाई मंदिराचं शिखर आहे आणि या शिखराजवळच हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी नारायण स्वामींनी वाघाला सोडलं होतं आता इथं सगळं वस्ती झालेलं आहे पूर्ण पण त्यावेळेला इथं वस्ती नसणार हे जाळे म्हणून प्रसिद्ध असणार मंदिर फक्त असणार इथं आजूबाजूला एवढी मोठी वस्ती काय नसणार आहे फक्त मंदिर असणार आहे कारण मंदिराचा उल्लेख त्या काळाला झाला आहे म्हणजे फक्त मंदिर असणार हा झाडाखाली असं काहीतरी एवढं मोठं मंदिर बांधलेलं नसणार अगदी झाडाखाली वगैरे काहीतरी असं छोट्या स्वरूपात असणार आणि ह्या जाळीत ह्या ठिकाणी वाघाला नारायण स्वामींनी सोडला आपण विठलाई मंदिराचं सुद्धा दर्शन करून घेऊया या मित्रांनो हीच बघा जाळी वाघाची मूर्ती आहे ती वाघाची मूर्ती आहे छापले काय बघा चला विठलाई मंदिराचं दर्शन घेऊया आणि विशेष म्हणजे आतली मूर्ती बघूया मित्रांनो प्राचीन मूर्ती असणार खूप प्राचीन असणार कारण गुरुचरित्रामध्ये ह्याचा उल्लेख आढळतोय म्हणजे किती फार प्राचीन असणार बघा
भरपूर प्राचीन असणार आहे.